नमस्कार. आज आपण कर्नाटकातली अजून एक मस्त रेसिपी बघणार आहोत ज्याचं नाव आहे मँगलोर बन्स किंवा बनाना पुरी. हे बन्स बनवायला एकदम सोपे आहेत आणि खायला खूप छान लागतात. चला तर आता आपण कसे बनवायचे ते बघूया. यासाठी मी इथे 2 बाउल मैदा घेतलेला आहे, अर्धा बाउल साखर घेतलेली आहे. तुम्हाला जसं गोड पाहिजे, थोडंसं जास्त गोड आवडत असेल तर थोडी जास्त साखर घेतलीत तरी चालेल. अर्धा बाउल दही घेतलेला आहे, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो घेतलेला आहे आणि थोडंसं तूप वरून लावण्यासाठी मी घेतलेलं आहे. जर तुम्हाला जिऱ्याचा स्वाद आवडत असेल तर 1 चमचा अख्खे जिरे पीठ भिजवताना घालायचे आहेत. मी इथे घातलेले नाहीयेत. मी इथे 1 केळं घेतलेलं आहे, ते आपण व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे किंवा कुस्करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये दही, साखर, थोडंसं मीठ आणि इनो किंवा सोडा जे काही घेतलं असेल ते घालून एकदम व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मैदा घालून घ्यायचा आहे. थोडासा मैदा ठेवायचा आहे आणि बघून आपण घालायचं आहे. काही वेळेला मैदा अजून थोडासा जास्त लागू शकतो. आपलं मिश्रण केळं किती पिकलेलं आहे किंवा दही कसं आहे त्याच्यावर आपलं पीठ अवलंबून असतं किती लागेल ते. मला इथे 2.5 बाउल मैदा लागला. साधारण आपण मऊ पीठ भिजवायचं आहे, खूप घट्ट पीठ भिजवायचं नाही आहे. इथे मी पिठाला साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला 8 तास झाकून ठेवून फर्मेंट करून घ्यायचं आहे. आपण आता सकाळी जे पीठ भिजवून ठेवलं होतं ते एकदम मस्त फर्मेंटेड झालेलं आहे. जरा आणि फुगलेलं पण आहे ते पीठ. तर आता आपण त्याचे मँगलोर बन्स, हो ना, हो, हे कर्नाटकात एकदम प्रसिद्ध आहेत. प्रत्येक घराघरात बहुतेक केले जातात. खूप मस्त होतात. तर आता हे काय करतोय आपण, असं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ लावून आम्ही पुरीसारखं लाटायचं. पुरीसारखं? हा, जरा जाड थोडंसं का? हा. तेल इकडं आम्ही लाटताना इकडं तेल तापायला ठेवायचं. तेवढ्यात तेल तापतं. चांगलं तापलं की आम्हाला हवं असलं तर तापलाय की नाही बघायला थोडंसं पीठ घालून बघायचं. ते असं खालनं असं वर आलं चांगलं तापलाय म्हणून. आता हे आलं आपलं, तापलेलं आहे. आता आपण थोडा गॅस बारीक करूया आणि नंतर मग मोठा करूया. जरा आहे बघा, जरा जाड असं लाटायचं. असं किती? हा, असं. हा, हे टाकलेलं आहे. हा, ह्याच्यात असं घालूया. हा, चांगलं फुगून येतं आता हे. आता आपली पुरी मस्त छान फुगलेली आहे. बन्स थोडासा चॉकलेटी कलर आला की काढायचं का? चॉकलेटी कलर आला की काढायचं. चांगला दोन्ही बाजूनी लाल होऊ दे. हा, मस्त झाली एकदम. आता ही आपण काढून घ्यायची. हे बघा, आपली ही पुरी एकदम मस्त आता छान अशी फुगलेली आहे दोन्ही बाजूनी. तर अशाच आपण बाकीचे पण बन्स करून घ्यायचे आहेत जे आपण पीठ कालवलंय त्याच्यामध्ये. आणि हे चटणी बरोबर अगदी चांगलं लागतं. कुठली चटणी? खोबऱ्याची चटणी अगदी मस्त लागतं ह्याच्या बरोबर. आपण रेग्युलर खाण्याला सुद्धा खायला हरकत नाही, नाहीतर संध्याकाळचं स्नॅक्सला. हा, खोबऱ्याची चटणी आपण नेहमी करतो तशी. तसंच. हा,
तर आता आपण बाकीचे पण बन्स करून घेऊया. हा. आता हे बन्स आहेत ना, हे आपण आतनं कसे दिसत आहेत बघूया. गरम आहे. हा, छान हे सगळं हे झालेलं आहे. एकदम असे परफेक्ट झालेले आहेत. टेक्स्चर एकदम परफेक्ट आलेले आहेत. हे असंच जरा ओपन करून दाखव. हा, हे असंच व्हायला पाहिजे. मस्त एकदम छान झालेले आहेत. आता आपण बाकीचे बन्स करून घेऊया. आता आम्ही हे बाकीचे बन्स करून घेतलेले आहेत. या एवढ्या साहित्यात आपले 8 बन्स झालेले आहेत. एकदम छान फुगलेले आहेत आणि चवीला पण खूप छान झालेले आहेत. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. कशी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.